बदलापूरमध्ये सार्वजनिक वस्तीत भला मोठा मोबाईल टॉवर उभारला जातोय. नगर परिषदेनं यापूर्वी 2 वेळा स्टॉप वर्कची नोटीस पाठवली होती. त्यानंतर सुद्धा संबंधित जो घरमालक आहे त्याच्या माध्यमातून भला मोठा मोबाईल टॉवर जो आहे तो या ठिकाणी वस्तीमध्ये उभारला जातोय. सध्या आपण बदलापूर पश्चिम मांजर्ली परिसरामध्ये आहोत आणि या टॉवरला उभारणी जी काही ज्याचं काम आहे ते करायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. यापूर्वी नगर परिषदेनं आपण बघितलं तर 2 वेळा काम थांबवायला सांगितलं होतं, तरी सुद्धा हा जो घर मालक आहे तो मनमानी पद्धतीनं आजूबाजूला तुम्ही बघत असाल अनेक दुकानं आहेत, अनेक घरं आहे, अनेक वस्ती आहेत. ज्या वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक राहतात त्या वस्तीमध्ये सर्रासपणे हे टॉवर उभं करण्याचं काम सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर बऱ्याचदा चर्चा अशी सुद्धा केली जाते की या टॉवरमुळे आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो, याच्या रेडिएशनमुळे आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे या ठिकाणी रहिवाशांचा याला मोठ्या प्रमाणात विरोध आहे. रामलिया आपल्यासोबत असतील, आपण त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या ठिकाणी घेणार आहोत. अगदी भर वस्ती आहे, त्या आजूबाजूला नागरिक राहतात आणि अगदी घराला लागूनच भला मोठा टॉवर उभारला जातोय. काय सांगाल? आम्ही 8 दिवस झाले नगरपालिकेत तक्रार केलेली आहे. सीओ साहेबांना फोन केला, नगराध्यक्ष मॅडमला सांगितलेलं आहे. त्यांनी 2दा यांना नोटीस पाठवलेली आहे. तरी सुद्धा हा शनिवार रविवार बघून नगरपालिकेचे कोण अधिकारी नसतात म्हणून शनिवार रविवार बघून हे काम चालू करतो. हे आमचं सर्व रहिवाशांचा इथे याला विरोध आहे. आम्ही नगराध्यक्ष मॅडम आणि मुख्य अधिकारी मॅडम यांना आमचं कळकळीचं हे आहे का हे काम त्यांनी तात्काळमध्ये बंद करावं आणि हा पोल त्यांनी काढून न्यावा. सर्व घर मालक कोण आहे, कोणाच्या माध्यमातून? हे किशोर म्हात्रे म्हणून घर मालक आहेत आणि ही जागा पण मॅडम अनलिगल आहे. ही काय सातबारीची जागा नाहीये, ही अनलिगल जागा आहे. एवढी लोक इथे राहतात. इथे सर्व दुकानदार वर्ग आहे, इथे पूर्ण स्लम एरिया, चाळीतले लोक सर्व इथे लहान मुलं वगैरे खेळतात. तरी आम्ही ह्याला सांगितलं 2दा समजून का इथे तू लावू नकोस, तरी हा काय करतो, इथे नगरपालिकेत आम्ही तक्रार केली तरी काय करतो हा शनिवार रविवार असलं तर त्याला माहिती का नगरपालिकेचे अधिकारी कोणी येत नाही, तर शनिवार रविवार काम चालू करतो. तरी काल आणि आज काम चालू केलं होतं. आम्ही येऊन त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही काम चालू करू नका, तरी तो जो मालक आहे तो ऐकत नाहीये. तर आमची विनंती आहे नगरपालिकेला, मुख्य अधिकारी साहेबांना आणि नगराध्यक्ष साहेबांना हा तात्काळमध्ये पोल काढून न्यावा. रहिवासी कोण आहे तिकडे राहतात? काय मागणी असणार आहे? तुम्ही इथे राहता, पुढे इथे लहान मुलं पण राहतात, वयस्कर लोक राहतात. जर त्यांच्या जीवाला काही धोका झाला तर ह्याच्यासाठी जबाबदार कोण राहणार? एक तर ही इल्लीगल जागा आहे आणि जेव्हा पण नगरपालिकेवाले येतात काम थांबवतात, सॅटर्डे संडे जेव्हा सगळ्यांना सुट्टी असते तेव्हा ते गपचूप येतात, टॉवर चालू करतात. तर हे लवकरात लवकर बंद व्हावं हीच विनंती आहे. काय सांगाल? तुम्ही इथेच राहता, काय मागणी आहे तुमची प्रशासनाकडे? लहान लहान मुलं आहेत आमची, त्यांना त्रास होईल काय. बरोबर आहे, म्हणून हा टॉवर नको येते. प्रशासनाला काय सांगणं असेल तुमचं प्रामुख्याने, आणि कधीपासून हे काम वगैरे सुरू करणार? झाले 15-20 दिवस झाले असतील या कामासाठी. नगरपालिकेवाले येतात त्या दिवशी त्यांनी सामान पण उचललं त्यांचं, तरी पण त्यांनी 5 दिवस स्टॉप घेतला या कामाला आणि परत त्यांनी काम चालू केलंय. सकाळी पण ते आलेले, ते स्वतः आलेले, पण आता ते नाहीये. पण हे लवकरात लवकर काम थांबवलं पाहिजे. काय कसला टॉवर आहे? काय हा मोबाईल नेटवर्कचा टॉवर आहे आणि त्याच्या रेडिएशन्समुळे लहान मुलं पण आहेत, हे वयस्कर पण आहेत, त्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही सांगतोय की ते काम थांबवा. ना शेजारी जे याच्या बाजूला आम्ही राहतो. काय त्रास झाला मुलांना किंवा म्हाताऱ्या माणसांना. बरोबर बरोबर. दादा इकडून या बाजूने. बोला बोला, काय त्रास होणार आहे तुम्हाला आणि प्रशासनाकडे? आमच्या इथे वस्तीमध्ये लहान मुले वगैरे, वयस्कर लोक वगैरे राहतात आणि मोबाईल टॉवर मुळे निघणाऱ्या रेडिएशन मुळे सगळ्यांना त्रास होणार. त्यामुळे आम्हाला प्रशासनाला एवढीच विनंती आहे का हा मोबाईल टॉवर इथून काढण्यात यावा आणि ही जागा अनधिकृत असल्यामुळे आणि तो पटकन त्वरित काढण्यात यावे. आणि नगराध्यक्ष साहेबांना आणि सीओ साहेबांना एक विनंती आहे आमची, हा टॉवर बंद करण्यात यावा इथे. अर्थात आपण बघत असाल तर प्रशासनाने काम थांबवलं आहे, तरी सुद्धा सदर जे मालक नाही म्हणू शकत आपण, ज्या ठिकाणी हे काम सुरू आहे आणि ज्यांच्या मनमानीनं हे काम सुरू आहे त्यांनी कुठेतरी त्यांच्यावरती कारवाई करावी किंवा एकंदरीत हे जे काम थांबवण्यात आलेलं आहे त्या कामामुळे सदर जे राहणारे नागरिक आहेत, महिला वर्ग आहे, लहान मुलं आहेत, त्यांच्यावरती खरं तर पुढे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आपण एक शेवटची प्रतिक्रिया द्या. काय प्रशासनाकडे तुमची साधारण आता काय मागणी असणार? काय नाही, सीओ साहेबांना आम्ही सकाळी फोन केला होता.
साहेब बोलले आम्ही तात्काळ आज शनिवार रविवार आहे, सोमवारी अधिकारी पाठवतो आणि ते काढून घ्यायला सांगतो. पण हे असं भरपूर दिवस चालू आहे का ते होईत नाही आणि ही अनलिगल जागा आहे, ह्याची काही त्यांनी परमिशन वगैरे घेतलेली नाहीये. तर ह्या जबरदस्ती काम करायला लावतो प्रत्येकाला. ती माणसं येतात, बिहारची लोक आहेत ती, सर्व बिहारची लोक आहेत, ते येऊन तिथे काम करतात, हा मालक निघून जातो. आता आम्ही इथे आलो, लेडीज लोक आले तर ते लोक पण उलट सुलट बोलतात. उद्या ह्याच्यामुळे काय इथे वादावाद नको व्हायला. आता परत काम सुरू झालेलं आहे. हा काम चालू झालेलं आहे. तर सकाळी केलेला नाही. प्रशासनाला विनंती आहे की हे तात्काळ मध्ये हा टावर काढण्यात यावा. बस ही आमची सर्व रहिवासीची विनंती आहे. किशोर म्हात्रे किशोर म्हात्रे यांचं नाव आहे. राहत होते का इथे आधी काय? हा इथे राहत नाही, ते पलीकडे राहतात. आधी राहत हम्म. गुरचरणची जागा आहे ही. गुरचरणच्या जागेमध्ये खरं तर स्वतःचं घर सांगून लाखो रुपयांचं भाडं मिळावं यासाठी हा मोबाईल टॉवर जो आहे तो उभारला जातोय आणि याला विरोध जो आहे तो स्थानिकांनी केला. कारण की तुम्ही बघत असाल तर आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वस्ती आहे, त्यामुळे पुढे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि इतरही समस्यांना नागरिकांना, ज्येष्ठांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे नगर परिषदेनं 2 वेळा स्टॉप वर्कची नोटीस दिलेली आहे. तरी सुद्धा सुट्ट्यांचे दिवस बघून खरं तर हे काम केलं गेल्यामुळे आता पुन्हा एकदा आज विरोध जो आहे तो स्थानिकांनी केलेला आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्यामुळे आता प्रशासन कशा पद्धतीनं संबंधितांवर कारवाई करते, काम थांबवते का, हे सुद्धा पाहणं या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसोबत श्रद्धा ठुमरे, न्यूज चेक मराठी.